सो आज आम्ही आकाश कंदील उडू. आपण कुकरी शो करतो असं नाही वाटत. एक पतेला लीजिए. पतेले में 2 मोमबत्तियाँ और जला दीजिए पूरा. और एक गुटी पेपरला काय म्हणतो? गोटी पेपरला गोटी पेपरच बोलतात. हिंदी. काय माहित नाही. हॅलो 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 हॅलो. काय करतेस? काय नाही. आलो मी जमल्यासारखं दिसत असेल ना. हा काय हो. कुठं जायचं? जायचं आपण असंच प्रवास करू जरा काय. दिवाळीची तयारी. येस, दिवाळीची तयारी करायची आहे. एवढ्यातच थकलाय खूपच तिकडे. ते अच्छा ते खरं खरंच लुकलुक होतं. मी पंखामुळे लाईट लुकलुक होतात का बघू बरं. हो मास्क वगैरे सगळं चिपकून जातं. मला वाटलं काय. बाहेरून वाजली तुझी. माझी नाही वाजली. मी कशाला अशी रिंगटोन दिवाळीची शॉपिंग आणि असंच दिवाळीचं उंडगणं इकडे तिकडे फिरणं करण्यासाठी आम्ही बाहेर निघालेलो. पण प्रचंड ऊन आहे आणि खूप कंटाळा आला आहे म्हणून आम्ही निवांत येऊन बसलो आहे. ठिल्या काय करतोय बसून? आणि आपण काय नाही करत आहे. मी तर फोटो बघत आहे. मॅच नाही बघत आहे. ही मॅच बघत आहे या मुलांची. पण मुलांची नाही, ह्याच्यात मुलं आणि मुली मिक्स आहेत, खेळतात टीम. पण चांगली गोष्ट आहे, लोक मुलं मुली एकत्र खेळतात. पहिले कुठे दिसायच्या ना मुली पण. नाही पण आता येतात. आता येतात ना. बट मी काय म्हणतो, तू कोणत्या टीमच्या बाजूने? जो सफेद आहे उसके बाजू. सफेद, दोन्ही सफेदच आहेत. आणि आपण एवढं मन लावून मॅच बघतोय. तुला काय माहिती आहे काय स्कोअर चाललाय, किती ओव्हर चाललाय, किती रन झाले? आपण नुसतंच बसलोय. हा बॉल कडे लक्ष द्यायचं फक्त. बस. कोण काय कळतंय काय नाही कळतंय. पिचवरती अतिक्रमण झाले वाटतं. दुसरी पोर नाही. आता ते दुसरा पिच बनवतात. पण हे नवीन पोरं आलेत नडतात. नाही आम्हीच खेळणार म्हणून वाटतं. पण तो काय हाणतो? काय आणतं? कुदळ आहे. त्याला कुदळ म्हणतात. हो. तू काय येडा विडा? तू इथून आला? भारतीय आहेस ना? अरे की मला ते माहिती आहे फावडा. ह्याला म्हटलं त्याला खोरं म्हणतात. खोरं मराठीत. फावडं. ओके ओके. पण फावडा पण बोलतात. हा फावडा म्हणजे हिंदीमध्ये झालं ते. मग ते कुदळला टिकाव म्हणतात हिंदीमध्ये. तरी ते थारचं वगैरे काय ते काय म्हणतात थारच्या जोडीला? हा सॉरी, मी पण पसरी मारली. थारची हातोडी. थार कुठून आली? 4x4. नाही त्याच्यामध्ये हे असतात ना, बाजूला अवजारं लावलेली असतात की थारला पण. 4x4 ला. बघू कोण जिंकतंय. आपण निवांत थांबू. आता मला इंटरेस्ट कोणामध्ये आला माहिती काय? रंगीबेरंगी त्यांच्यामध्ये. मी तर म्हणतो ह्यांची आणि या सीझनच्या प्लेयरची मॅच लावली पाहिजे. ते नाही खेळणार. ते सीझनवाले उगाच बड्या बापाचे बॉल लिंग खाल्लं चाललंय. सीझनला आले नाही शिकतात. शिकाऊ पोर आहेत, लहान आहेत. तू डायरेक्ट असं नाही म्हणू शकत त्यांना. भविष्य आपल्या भारतीय क्रिकेट टीमचं ते. आई बाबाचा पैसा बरबाद आहे. दुसरं काय नाही. 2 hours later. बाई मॅच पण संपली. त्यांची पोस्ट मॅच सेरेमनी चालू झाली. आपला काय कंटाळा जाय ना. हा मी काय म्हणतो, आपण ना संध्याकाळी भेटूया आणि मग काय ते करू. काय तुला शॉपिंग विपिंग करायचं, टाइमपास करू. बाय. टाटा. हॅपी दिवाळी.
हाफ फेरीवालं क्षेत्र आहे इथं. हॅलो, आम्ही पुन्हा एकदा बाहेर आलेलो आहोत. दुपारी आम्ही खूप ओके दुपारी आम्ही खूप वैतागलेलो, नंतर घरी गेलो. आता फिरून पुन्हा बाहेर आलो आहे. आमचं बरंच फिरून झालं आहे, बाजार विजार करून झाला आहे. पण आता आम्ही एक काहीतरी वेगळी गोष्ट करतो. त्यासाठी आमच्या मदतीला कुणाल आला आहे. हाय, ते खूप एक सरप्राईज आहे. सरप्राईज नाही, साधं सोपंच करायचं आपल्याला. सोपं करायचं म्हणजे तरी पण सरप्राईज आहे माझ्यासाठी. ओके, कारण की मी हे कधी केलेलं नाही. हां अच्छा, आयुष्यात हा पहिल्यांदा करणार आहे. कुणाला आधी केलेलं कोणातरी सोबत, पण ते काय एवढं मजा नव्हती आली. मग माझ्या आता मजा येणार. माझ्यासोबत करताना मजा येते. पकडायचे. येस. पण माझं काय म्हणणं आहे, हे आपण करतोय ते कशासाठी करतोय नेमकं? असंच म्हणजे काहीतरी उद्देश असेल ना. उद्देश काय नाही, नेहमी कसं दरवर्षी आपली जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ना, त्यावरून खूप सारे असे ज्ञानाचे झरे असे ना पाजरूंना आपल्या फोनमध्ये फॉरवर्डेड मेसेजच्या थ्रू येत असतात की आपण दिवा का लावतो, कंदील का लावतो, रांगोळी का काढतो, गाडी का धुतो वगैरे वगैरे. बरोबर. पण खरं शास्त्र कोणालाच माहीत नाही त्यामागचं की आपण हे सगळं का करतो. तर ह्यामागे मी माझं एक स्वतःचं शास्त्र लावतो आहे, खास करून या दिवाळीसाठी. कारण या दिवाळीला तुम्हाला माहिती आहे यावर्षी कोरोनामुळे किती प्रॉब्लेम झालेत, काय झालं आहे. आणि आज आम्ही आकाश कंदील सोडणार आहोत. आणि ते सगळे कंदील सोडण्यामागचं कारण खरं जे पण कोविड फायटर्स आहेत, कोविड योद्धाच आहेत, म्हणजे जे फ्रंटलाईनवर काम करत होते यावर्षी, पोलीस असो, मेडिकल असो किंवा अत्यावश्यक सेवेतले असो, आणि कुठेतरी अप्रत्यक्षरित्या आपणसुद्धा याच्याशी लढा दिला आहे. तर हा दिवा, ही पंथी, हा कंदील आपण आपल्या सर्वांच्या नावाने आज सोडत आहोत. तर चला सोडूया. चल जाऊया. आपल्याकडे एकनी मन नाही भरले, आपण अजून उड्या. हळू 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 आधी लाईट करूया त्याला. ते सगळ्यांसाठी आहे ज्यांनी या काळामध्ये आपला जीव गमावला. तर त्यांना आदरांजली देऊन आणि सगळ्या वाईट गोष्टींना ती अशी तिलांजली देऊन आणि सगळ्या कोविड फायटर्सला सल्यूट करून आपण आज सोडतो. वी सल्यूट यू. कसं वाटतं तुला आकाश कंदील उडून? काय वाटणार आता, चष्मा तुटला माझा, गरिबी नसती. आणि आता खरं खरं सांग, चल. चांगलं वाटतं एक्झाम म्हणजे मी तो एक्सपिरियन्स भारी होता. हा काय? येस. लहान झालेलंच त्या कंदील सोबत उडत खेळत बिळत म्हणजे बागडत होताच तू कंदील घेऊन. लहानच आहे आपण, कुठे मोठं आहे अजून. पप्पा माणूस. तुम्हाला कसं वाटतं? एकदम मस्त, एकदम मस्त, एकदम. पहिल्यांदाच उडवलं तू त्याच्या हाताने. अच्छा. फोटो विटो मिळाले ना पोस्ट करायला? फोटो फार अनोळखी लोकांकडून मागून मागून घेतलेत फोटो. एवढा असेल त्याचा वॉटरमार्क एवढा आहे, एवढा. अशा प्रकारे एक वेगळी दिवाळी आम्ही साजरी केली आहे. सो तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आम्ही रिप्लाय करू त्यावर. ओके, आम्ही रिप्लाय करू. एवढं जमेल तेवढा रिप्लाय करू. आपला संवाद झाला पाहिजे. ओके, चॅटिंग करू. ह्याचा नंबर देतो मी कमेंटमध्ये तुम्हाला. गिली पपी ते तेच आहे, तन्मयचं आहे, आपलं नाही. आणि हा व्हिडिओ खूप तरी पण जास्त आपण शेअर. बोलू अरे शकतो. ओके. आणि बस आता काय बडबड चालली आता. हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. शुभ दीपावली. काळजी घ्या आणि बस एवढंच. टाटा, बाय बाय. बंद कर. तू पण बाय.